चला नमस्कार सर्वांना. मजेत आहेत? सर्व मजेतच असले पाहिजे. चला ठीक आहे. आपण ह्या लेक्चरमध्ये इंग्लिश बोलण्याचा सराव करणार आहे. फक्त 2 प्रकरणांचा वापर करून आपण आज इंग्लिश वाक्य बोलणार आहे. एक म्हणजे टू बी आणि दुसरं म्हणजे दॅट, धिस, दोज, दीज. हे 2 प्रकरणं वापरून आज आपण इंग्लिश बोलणार आहे. फायदे काय आहेत याचे? ह्या लेक्चरनंतर तुमचे 2 प्रकरणं आपोआप क्लिअर झालेले असतील. नव्यानं त्या प्रकरणाचं रिव्हिजन करायची गरज उरत नाही. करायचं कसं? मोबाईल समोर ठेवायचा. मी मराठी वाक्य बोलेल, त्याचं तुम्ही इंग्लिश ट्रान्सलेट करायचं आहे. अगदी समोर जर असेल तर डोळे बंद करून मराठी वाक्य ऐका आणि इंग्लिश वाक्य बोला. तुम्ही बोलल्यानंतर मी पुन्हा ते वाक्य रिपीट करेल. तुम्ही समजून घ्या हे वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे. असं 1-2 वेळेला केलं तर ह्या प्रकरणांचा व्यवस्थित सराव झालेला असेल आणि छोटी मोठी वाक्य तुम्ही बोलायला शिकणार. नवीन शब्द आढळला तर व्हिडिओला पॉज करा. आधी पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या, नंतरचं सांगतोय. नंतरच्या वेळेला यातले सर्व ह्या लेक्चरमधले नवीन शब्द जे तुम्ही याच्या अगोदर कधी ऐकलेले नाही आहे, कधी तुमच्या वाचनात आलेले नाही आहे, पण आपण या शब्दांचा वापर करून इंग्लिश बोलू शकतो, असा जो शब्द तुम्हाला जाणवेल तो शब्द, असे सर्व शब्द लिहून घ्या, पाठ करा आणि पुन्हा प्रॅक्टिस करा. जोपर्यंत हे वाक्य बोलता येत नाही तोपर्यंत याची प्रॅक्टिस करत राहा. तर चला सुरुवात करूया आपण. पहिलं वाक्य. माझी आई सुशिक्षित नाही आहे, पण ती खूप प्रेमळ आहे. My mother is not educated, but she is very loving. माझे वडील श्रीमंत नव्हते, पण ते खूप कष्टाळू होते. My father was not rich, but he was very hard working. तिचा भाऊ शाळेत हुशार आहे, पण तो आळशी सुद्धा आहे. Her brother is intelligent at school, but he is also lazy. हे वाक्य तुम्ही असंही बोलू शकता. Her brother is clever at school, but he is also lazy. हे पुस्तक माझं होतं, पण ते रोचक नव्हतं. This book was mine, but it was not interesting. काल तू दिवसभर कोठे होता? Where were you the whole day yesterday? त्या किती वह्या आहेत? How many notebooks are those? गणेश काल माझ्या सोबत होता आणि तो आनंदी होता. Ganesh was with me yesterday and he was happy. तुम्ही भविष्यात श्रीमंत असाल, पण आनंदी असणार नाही.
यू विल बी रिच इन द फ्युचर बट यू विल नॉट बी हॅपी. ह्या मुली सुंदर नाही आहेत का? त्या का नाराज आहेत? ह्या मुली सुंदर नाही आहेत का? त्या का नाराज आहेत? Aren't these girls beautiful? Why are they upset? हे पुस्तक टेबलावर केव्हा होतं? आता ते तिथे का नाही आहे? When was this book on the table? Why is it not there now? When was this book on the table? Why is it not there now? हा मोबाईल 2 महिन्यानंतर खूप महाग असेल. This mobile phone will be very expensive after 2 months. ते कपाट आहे आणि ते माझ्यासाठी पुरेसं आहे. That cupboard is there and it is enough for me. हे वाक्य थोडंसं ॲडव्हान्स झालं. हे वाक्य तुम्ही असंही बोलू शकता. दॅट इज कवर्ड अँड इट इज इनफ फॉर मी. त्या वह्या आहेत आणि त्या माझ्या मित्राच्या आहेत. Those notebooks are there and they belong to my friends. हे वाक्य तुम्ही असंही बोलू शकता. Those are notebooks and those are notebooks and they belong to my friends. मित्रांच्या म्हटलं तर फ्रेंड्स म्हणा आणि मित्राच्या म्हटलं तर फ्रेंड म्हणा. हा शर्ट स्वच्छ नाही आहे. This shirt is not clean. माझी बहीण उंच नाही आहे पण ती हुशार आहे. My sister is not tall but she is intelligent. माझं घर जुनं होतं पण ते मजबूत होतं. My house was old but it was strong. ही फुले ताजी नाही आहेत पण सुंदर आहेत. These flowers are not fresh but they are beautiful. ही फळे गोड आहेत पण ती ताजी नाही आहेत. These fruits are sweet but they are not fresh.
काल तुझी बॅग कोठे होती? Where was your bag yesterday? काल तुझ्या सोबत कोण होतं? Who was with you yesterday? काल घरी कोणीही नव्हतं. There was nobody at home yesterday. हे पुस्तक सोपं आहे पण माझ्यासाठी उपयोगी नाही आहे. This book is easy but it is not useful for me. हे उत्तर चुकीचं आहे पण कल्पना चांगली आहे. This answer is wrong but the idea is good. हे प्रश्न अवघड आहे का? Is this question difficult? हे वाक्य थोडंसं चुकलेलं आहे. इथं दोनदा का आलं तर हे का नाही आहे इथं, हे लक्षात घ्या. भविष्यात हे का महत्त्वाचं नसेल? Why will this not be important in the future? ही माणसे श्रीमंत नाहीत पण ती समाधानी आहेत. These people are not rich but they are satisfied. माझा मित्र हुशार नाही आहे पण तो प्रामाणिक आहे. My friend is not intelligent but he is honest. ती शिक्षिका कठोर नाही, ती शिक्षिका कठोर नाही आहे पण शिस्तप्रिय आहे. The teacher is not strict but she is disciplined. इथं थोडंसं समजून सांगतो. ती शिक्षिका तर तुम्ही सब्जेक्ट दॅट टीचर असं समजणार. पण जेव्हा ही वाक्य बोललं जातं द टीचर इज नॉट स्ट्रिक्ट बट शी इज डिसिप्लिन्ड, तर आपण नुसतं मराठीत शिक्षिका कठोर नाही आहे पण शिस्तप्रिय आहे नुसतं शिक्षिका म्हणू शकत नाही. तर मग आपल्याला म्हणावं लागतं
ही शिक्षिका, ती शिक्षिका म्हणून हा शब्द आहे ती. या तीचा अर्थ दॅट नका घेऊ तुम्ही. चला समोरचं वाक्य. हा रस्ता लांब नाही आहे पण अरुंद आहे. This road is not long but it is narrow. ते घर नवीन नाही आहे पण स्वच्छ आहे. That house is not new but it is clean. माझा भाऊ उशिरा नव्हता पण थकलेला होता. My brother was not late but he was tired. समोरचं. ही परीक्षा सोपी नाही आहे पण महत्त्वाची आहे. ही परीक्षा सोपी नाही आहे पण महत्त्वाची आहे. This exam is not easy but it is important. ती मुलगी गरीब नाही आहे पण साधी आहे. That girl is not poor but she is simple. माझे आजोबा अशक्त नव्हते पण वृद्ध होते. My grandfather was not weak but he was old. हा चित्रपट लोकप्रिय नाही आहे पण अर्थपूर्ण आहे. This movie is not popular but it is meaningful. ती गाडी जुनी नाही आहे पण महाग आहे. That car is not old but it is expensive. समोरचं बघा. आता समोरचं वाक्य. हा प्रश्न नवीन नाही आहे पण गोंधळात टाकणारा आहे. This question is not new but it is confusing. My work is not difficult but it is time consuming. तो मुलगा शांत नाही आहे
पण विचारशील आहे. That boy is not quiet, but he is thoughtful. समोरचं, हे उत्तर लांब नाही आहे पण योग्य आहे. This answer is not long, but it is correct. समोरचं, ती जागा गजबजलेली नाही आहे पण शांत आहे. That place is not crowded, but it is peaceful. चला पुढचं, माझी वही हरवलेली नाही आहे पण घरी आहे. My notebook is not lost, but it is at home. चला पुढचं, हा डब्बा रिकामा नाही आहे पण अर्धा भरलेला आहे. This box is not empty, but it is half filled. तो विद्यार्थी आळशी नाही आहे पण धीमा आहे. That student is not lazy, but he is slow. ही बातमी खरी नाही आहे पण प्रसिद्ध आहे. This news is not true, but it is famous. हे उत्तर सोपं नाही आहे पण बरोबर आहे. That answer is not easy, but it is correct. माझं गाव मोठं नाही आहे पण सुंदर आहे. My village is not big, but it is beautiful. समोरचं, ती खोली अंधारलेली नाही आहे पण लहान आहे. That room is not dark, but it is small. हा विषय कंटाळवाणा नाही आहे पण गंभीर आहे. This subject is not boring, but it is serious.
आणि शेवटचं वाक्य, माझं स्वप्न मोठं नाही आहे पण खरं आहे. माय ड्रीम इज नॉट बिग बट इट इज रिअल. तर मित्रांनो, हे होते मराठी टू इंग्लिश. तर मी मराठी वाक्य बोलल्यानंतर तुम्ही इंग्लिश ते रिपीट केलं असेल, आणि जर तुम्हाला जमलं नसेल तर अगोदरची व्यवस्थित शब्दार्थ, जी शब्द तुम्हाला माहीत नाही आहे ते शब्द लिहून घ्या, ती पाठ करा आणि पुन्हा सराव करा. जोपर्यंत ही वाक्य बोलता येत नाही तोपर्यंत सराव करा. मागची 2 प्रकरणं ह्या वेळेमध्ये कंप्लीट होऊन जातील. पुन्हा 2 प्रकरणं वाचायची गरज पडणारच नाही, कारण मी सर्व याच्यात कव्हर केलेलं आहे. आता भाग 2 आपण सुरू करूया. यात एकूण 45 सेंटेन्स आहे. आता मी काय असतं, तुम्हाला जसं बोलता येणं गरजेचं असतं त्याच पद्धतीनं तुम्हाला इंग्लिश समजणं गरजेचं असतं. तुम्ही समजलं तर बोलू शकता. मग आता मी इंग्रजीचं वाक्य वाचेल, तुम्ही त्याचा मला मराठी अर्थ सांगायचा आहे. अर्थ बघायचा नाही. अगदी व्हिडिओ समोर डोळे बंद करून बघा, फक्त ऐका आणि बोला, पाहू नका. चला. I am poor but I am honest. मी गरीब आहे पण मी प्रामाणिक आहे. समोरचं वाक्य, She is not tall but she is smart. ती उंच नाही आहे पण ती हुशार आहे. समोरचं, he is tired and he is silent. तो थकलेला आहे आणि तो शांत आहे. समोरचं, वी आर लेट बट वी आर काम. आम्ही उशिरा आहोत पण आम्ही शांत आहोत. समोरचं, दे आर रिच बट दे आर अनहॅपी. ते श्रीमंत आहेत पण ते आनंदी नाहीत. The room is small but it is clean. खोली लहान आहे पण ती स्वच्छ आहे. समोरचं, माय बॅग इज ओल्ड बट इट इज स्ट्रॉंग. माझी बॅग जुनी आहे पण ती मजबूत आहे. समोरचं, these flowers are fresh and they are beautiful. ही फुले ताजी आहेत आणि ती सुंदर आहेत. समोरचं, आय एम रेडी बट आय एम नर्वस.
मी तयार आहे पण मी घाबरलेला आहे. घाबरलेलो. मुलगी असेल तर घाबरलेली. चला समोर. शी इज अँग्री बट शी इज क्वायट. ती रागावलेली आहे पण ती शांत आहे. He was poor but he was poor but he was happy. तो गरीब होता पण तो आनंदी होता. समोरचं. She was sick and she was weak. ती आजारी होती आणि ती अशक्त होती. समोरचं. दे वर टायर्ड बट दे वर होपफुल. ते थकलेले होते पण ते आशावादी होते. The house was old but it was strong. घर जुने होते पण ते मजबूत होते. I was late but I was careful. मी उशिरा होतो पण मी काळजीपूर्वक होतो. We were silent and we were attentive. We were silent and we were attentive. आम्ही शांत होतो आणि आम्ही लक्ष देणारे होतो. He will be rich but he will be lonely. तो श्रीमंत असेल पण तो एकटा असेल. She will be ready and she will be confident. ती तयार असेल आणि ती आत्मविश्वासी असेल. They will be busy but they will be helpful. ते व्यस्त असतील पण ते मदत करणारे असतील. The exam will be easy but it will be lengthy. परीक्षा सोपी असेल पण ती लांब असेल. I am not strong but I am brave. मी मजबूत नाही आहे पण मी धाडसी आहे. She is not rich but she is satisfied. ती श्रीमंत नाही आहे पण ती समाधानी आहे.
He was not angry, but he was sad. तो रागावलेला नव्हता, पण तो दुःखी होता. They were not present, but they were informed. ते उपस्थित नव्हते, पण त्यांना माहिती होती. The answer is correct and it is simple. उत्तर बरोबर आहे आणि ते सोपं आहे. My sister is young, but she is mature. माझी बहीण लहान आहे, पण ती समजूतदार आहे. The weather was cold, but it was pleasant. हवामान थंड होते, पण ते आल्हाददायक होते. I am free and I am relaxed. मी मोकळा आहे आणि मी निवांत आहे. He will be successful, but he will be humble. तो यशस्वी असेल, पण तो नम्र असेल. Life is hard, but it is beautiful. आयुष्य कठीण आहे, पण ते सुंदर आहे. What is your name? तुझे नाव काय आहे? What was her friend's name? तिच्या मित्राचे नाव काय होते? Is this yours? हे तुझं आहे का? Where is Karan's brother? करणचा भाऊ कोठे आहे? Is this not your car? ही तुझी गाडी नाही आहे का? Isn't that on the table? ते टेबलावर नाही आहे का? Isn't this mine? हे माझं नाही आहे का? Aren't those trees green? ती झाडे हिरवी नाहीत का? Who is a good boy? चांगला मुलगा कोण आहे? Who was at the bus stop yesterday?
काल बस स्टॉपवर कोण होते? हाऊ फार इज दॅट स्कूल फ्रॉम हिअर? ती शाळा इथून किती दूर आहे? इज करण युअर फ्रेंड? करण तुझा मित्र आहे का? इज करण's ब्रदर अ सोल्जर? करणचा भाऊ सैनिक आहे का? Where were your parents last month? मागच्या महिन्यात तुझे आई वडील कोठे होते? Weren't those bags heavy? त्या बॅगा जड नव्हत्या का? तर मित्रांनो, हे झालं आपलं सराव 2 प्रकरणाचा इंग्लिश बोलण्याचा. अगदी डोळे बंद करून हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल आणि याची जर व्यवस्थित तुम्हाला मी मराठीचं वाक्य बोलल्यानंतर तुम्हाला इंग्रजी बोलता आलं असेल, मी इंग्रजीचं वाक्य बोलल्यानंतर तुम्ही जर मराठीत त्याचा अर्थ सांगितला असेल, तर असं समजा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करत आहे. आणि जर तसं होत नसेल किंवा जर तसं झालं नसेल, तर तुम्ही ती 2 प्रकरणं टू बी आणि दॅट, धीस, दोज, दीज व्यवस्थित वाचा, ती व्यवस्थित समजून घ्या आणि पुन्हा ह्या व्हिडिओत प्रॅक्टिस करा. तुमची ती 2 प्रकरणं क्लिअर झाली असेल. ज्यांचं बरोबर आलं आनंद आहे, पण ज्यांचे हे वाक्य चुकले असतील त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. एकदा एखादा विषय, एखादा धडा जर खूप अगोदर शिकवून झाला असेल तर तो कालांतराने विसरून जातो. त्याची प्रॅक्टिस घेणारं कोणी नसतं किंवा आपण इंग्लिश भाषिक नसल्यामुळं आपण दररोज इंग्लिश बोलत नाही, त्याच्यामुळं विसरणं अत्यंत साहजिक आहे. पण त्याला जर एकदा रिवाईज केलं तर ते पटकन लक्षात पण राहतं, हेही तितकंच खरं आहे. म्हणून एकदा रिव्हिजन देत चला, बोलत चला. आता आजपासून दर शनिवारी आपण असं प्रॅक्टिस सेशन घेत जाणार आहे, म्हणजे तुमची मागची प्रकरणं विसरली नाही पाहिजे. आपल्याला इंग्लिश बोलता आलं पाहिजे. ह्या वेळेला 2 सेंटेन्सचं 1 सेंटेन्स करून आपण बोललो. याच्या पुढच्या वेळेला याच्यापेक्षा थोडंसं मोठं सेंटेन्स करून आपण बोलण्याचा प्रयत्न करू. मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो, जेवढा त्रास तुम्हाला ह्या व्हिडिओत झाला असेल तेवढा त्रास पुढच्या व्हिडिओत होणार नाही. आणखीन त्या गोष्टी सोप्या होत जातील. जशी आपली प्रॅक्टिस ही होत राहील, जसं आपण बोलण्याचा सराव करू, तसं ह्या गोष्टी माणसाच्या सोप्या होत जातात. आपल्याला बरंच काही येत असतं, परंतु प्रॅक्टिस नसल्यामुळं, सराव नसल्यामुळं त्या गोष्टी पटकन ओठांवरती येत नाही. एवढाच प्रॉब्लेम आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. तर चला, धन्यवाद. सराव करा आणि परफेक्ट बना.